केली. कृष्णाचा दसऱ्याचा त्यांना वेध लागलेला आहे. गौरव हात बाहेर हात बाहेर करते. येईल कृष्ण आला तर बाकीच्या मैत्रिणी जमल्याला काय झालं, तिला काय लागलं, भूक लागलं तर झालं तरी काय तोंडाने काय बोलत नाही. पलंग बाहेर आणला, चांदणे चांदण्यात नाही जवळ त्या चंद्रप्रकाशात तरी या चांदण्यात तरी शांत होईल, चांदण्यात तरी शांत होईल. ती म्हणते अगं हे चांदण्यात कशाला आणलं मला, अगं या चांदण्याचे मला चटके बसायला लागले, चटके चांदणं पोळायला लागलं. चंदनाची चोळी माझे गरम आहे, काही झाले काहीली झाले, बाहेर पलंगाला चांदण्यात त्याला गाडीवर जाऊ. अगं ती म्हणते कशाला आणलं ग चांदण्यात, मला चटके बसायला लागले, अंग भाजलं माझं, पोळायला लागलं मला चांदण्याचे चटके. सगळ्या अंगाला चंदन फासला, शांत करणारा बावन चंदन. कापलेल्या तेलाची कढई आहे, तेलाला उधाण आलं, तू चाललंय तेल, उकळी फुटली, त्या तेलात बावन चंदनाचा एक थेंब टाकला की डाग झाला पाहिजे. ही बावन चंदनाची परीक्षा आहे. एक थेंब बावन चंदन, सापलिया तिन्ही बावन चंदन, क्षण एक थंड करी, एका क्षणात चंदनाची शक्ती. तो चंदनीच्या अंगाला फासला उगाळून उन्हाळ्यात केशव गोंदाला उठी करतात, पांडुरंगाला उन्हाळ्यात उठी करतात, चंदनाची सगळ्या अंगाला, देवाला उठी करतात. श्रीमंत लोक चंदन वापरतात, तेल वापरतात, अत्तर वापरतात, उठीही वापरतात. तिच्या अंगाला चंदनाची उठी फासली, ती म्हणते अगं माझं अंग भाजलं भाजलं, चांदण्याचे चटके बसताय, तुम्ही काय करताय. हे त्या मैत्रिणी उपचार करताय, तिला बरं वाटावं, तिला शांत वाटावं. का लागली असं करायला, काय उष्णता झाली, काय गरम येईला झालं तरी काय, सुखोपचार करू लागला. ती म्हणते हे उपचार उपचार, तुमच्या लोकांचे मैत्रिणीचे उपचार. माझा आत मन शांत नाहीये, बाहेरचे उपचार काय उपयोगाचे. मनाचा तळमळे चंदने
कळे काय कळे जागा अंतरी ज्याचं मन त्याला कळत मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा मुलाचा बाप कोण आहे माय जाणे आणि स्वतःच मन काय मनात ते ज्याचा तो आपलं मन जाय मन चंद्राच्या प्रकाशात मला चटके बसतात अगं चंदन कशाला मला फासला माझ्या अंगाची आग होते मनातलं कुणाच्या काय जगाला कळतं भक्ताच्या मनातलं देवाला कळेल दुसऱ्याला कोणाला काय कळतंय म्हणून उपचार चालले उपचार बाह्य आहेत मनात दुःख वेगळं आहे तिला मनात कृष्ण दर्शनाचं दुःख आहे अहो कृष्णाची भेट पाहिजे कृष्णाचं दर्शन पाहिजे कृष्णाचा वेळ आहे ना कृष्ण वेळ दिले बोलले माझी शय्या पलंग टाकले गादी टाकले मी वाट पाहते कोणाची हरी भगवान कृष्णास्तो भगवान अगं तो आला नाही अजून पंगडावर तो आमची मिरवणूक काही काढली नको ती काढायला आम्हाला नाही मिळवावं देवालाच मिळवावं हा कोणी उठले नाहीये अहो तुम्ही तू उठा ना तेव्हा लोकांनी तरी कसं उठावं तुमचा मान राखला ना लोकांनी केशवगोविंद महाराज उकलगाव केशवगोविंद महाराज बंद केशवगोविंद महाराज बेलापूर गाव त्रिस्तरीपैकी आज उकलगाव या गावी केशवगोविंद मूर्तीची प्राण प्रतिष्ठा 50 वर्षानंतर पुन्हा हा योग 50 वर्षापूर्वी मी होतो त्यावेळेला मला सेवा घडली प्रेमानं तुम्ही बोलवता गाव चांगलं आहे विद्वान आहे शास्त्रीय पंडित आहे हे गाव आहे विद्वानांचं गाव आहे चांगलं गाव आहे भाग्य समजतो वाटतंय माझ्या मी कोण तरी आम्ही करतात विद्वान शास्त्री पंडित वारकरी संप्रदायात आहे जगात दुनियेत लागेल तेवढे आहेत चांगले आहेत आदरणीय आहेत पूजनीय आहेत तेच या ठिकाणी पाहिजे होते शोभले असते पण एक केशवगोविंद महाराजांची काय सेवा घडावी माझी इच्छा होती पूर्ण झाली तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घेतली नाही तर मी सेवेला लायक नाहीये देवाची सेवा आहे देवाच्या सेवेचा अधिकार सगळ्याला आहे जो तो आपापल्या परीने सेवा करेल समुद्रावर आणि काहीतरी पूल पाहिजे पूल बांधण्याकरता वानरसेना झटते मरुद्राय सुद्धा त्यात आहे जांबुवंत वानरसेने थोर म्हणलेली आहेत पर्वतचा पर्वत आणून टाकतात झाडाच्या झाडं आणून टाकतात शिळाच्या शिळा आणून टाकतात वाट करायचे लंकेला रावणाकडे जायला आहे वानर भगवान जो रामचंद्र ते सगळे कामाला लागले ते मोठमोठे लोक आहेत मोठमोठे काहीच्या काही उचलून आणतात ते टाकतात मारपुरासारखे डोंगरचे डोंगर उपडतात ते आणून टाकतात त्या सगळ्या गडबडीमध्ये
हे झाडावर एक जीव आहे, खार म्हणतात त्याला. खार खार नावाचा एक छोटासा प्राणी, एक विधभर. तो खार जीव किती एवढा एवढा विधभर आहे. आता इथं प्रभू रामचंद्राचं सैन्य पलीकडे जायचं, हे लोक किती काम करतायत. आता मला इथं पूल बांधताना काय काम करता येईल, त्याला काहीच करण्यासारखं नको. खार म्हणजे एक विधभर जीव आहे. चार पाया कुरकुर पडत आहे, दोन पुढच्या पायाचा हातासारखा वापर करते, काय पदार्थ धरते की तोंडात घालते. तिने काय करावं, समुद्रात जावं, बुडी मारावी काठाला समुद्राच्या. आम्ही म्हणलं रेतीत जावं आणि लोळावं, म्हणजे त्या ओल्या अंगाला रेती लागायची, वाळू लागायची. आणि ते मग मोठमोठ्याचे जे पर्वत टाकले जात आहेत, त्यात ती स्वतःचा अंग जाऊन झटकायची. ते सांदी कुंडीला एका अंगाचा सांदी भरायला ही भर घालते. हिची किती भर पडत असेल, तिचा धूमधडाका सारखा चालू. भगवान प्रभू रामचंद्र पाहतात, पाण्यात बुडते की वाळूत लोळते, बारीक वाळू की त्या पुलावर जाऊन अंग झटकते. रामाला असं कौतुक वाटलं, काय जीव आहे. भगवंतान लोक एवढं काम करतायत, तिला इथं काही होत नाही, पण तिला शक्तीच्या मानानं तिला या कामात आपला हिस्सा उचलला नाव काहीतरी. अंग भिजवून रेतीत लोळायचं, अंगाला जी वाळू चिटकेल ती तिथे जाऊन झटकायची पुलावर. पुढं कौतुक वाटलं. त्या जीवाला धरला आणि हातावर घेतलं आणि असे क्रमानं हात फिरवला. शाबास, धन्य. काय तुझं काम आहे. भगवान रामचंद्राच्या कृपा आशीर्वादाने सुखी हो. ते रामाच्या हाताचे बोट तिच्या अंगावर अजून म्हटले नाही. दिसतात का ते बोट तुम्हाला? पांढरे पांढऱ्या रेगा दिसत नाही का? फार अजून दिसतात. झाडावर असे ना, बाबळीवर, लिंबावर, गावात आहे, दुनियेत आहे. रामाच्या हाताचे प्रेमाचे बोट तिच्या अंगावर म्हटलेले. मारुतीचे काम करतोय, पाठीवरून हात हाताची शाबासकी, आशीर्वाद, रामाच्या हाताचा आशीर्वाद तिच्या अंगावर अजून चिन्ह उमटलेलं. त्या खालीनं तिच्या स्वतःच्या मानावर सेवा केली राम. आणि आमच्या मानाने केशव गोविंद महाराजांची खालीसारखी आमची सेवा आहे. तुम्ही सर्व समाजानं केशव गोविंद महाराजांच्या उकल गावकरी, समस्त गावकरी मंडळी, उकल गावच्या या समस्त पुढारी मंडळी, त्यांच्याजवळ आज काय नाही. यांच्याजवळ कुणी अयोध्येचे आणले असते, दिल्लीचे आणले असते, पंढरीचे आणले असते, आळंदीचे आणले असते, कोणीकडूनही आणले असते. विद्वान तुम्ही मला सेवेचा योग दिला. परमेश्वर सेवा गोड करून घेईलच. रामानं आशीर्वाद दिला ना, तिची सेवा रामानं मान्य केली. देवाला माझी सेवा ओबड मान्य करेल, देव करून द्या म्हणतो. माझी देवाकडे विनंती, तो तुम्हाला विनंती की ही सेवा तुम्ही गोड करून घ्या. ही सेवा आमची. तेथे तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, तेच माझे जी उरले पायी कपड. तुम्ही धर्म कीर्तन केले. आज केशव गोविंद महाराजांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली. थोडा मोठा हा आजचा हा सोहळा आहे. थोडं मोठं कीर्तन आहे, थोडा मोठा समारंभ आहे, थोडा मोठा सोहळा आहे. समस्त गावकरी मंडळी, उकलगाव केशव गोविंद महाराजांची सेवा भक्ती करणारे लोक आहेत. आपणही आहोत, पण गावकरी मंडळीचा आहे. सगळा काही जो भाग आहे जीवनाचा वाटा तुम्ही आम्ही त्यांनी बोलावलं, आपण आलोय नुसतं प्रसादाला. पण त्यांनी जे कष्ट उपसले देवा करता आणि आपल्या करता, तुम्ही आलेल्या सर्व लोकांना केशव गोविंद महाराजांच्या प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं तुम्हाला केशव गोविंद महाराजांच्या प्रसादाचा तुम्हाला इतर लाभ होणारा सर्वांना प्रसाद आहे. हा जो 16 मूर्ती प्राण प्रतिष्ठा उत्सव समिती, हा समिती, हा सोहळा
करणारी मंडळी त्या सर्वांची हात जोडून तुम्हाला विनंती की सर्वांनी पंगत धरावी आणि भोजन प्रसाद घेऊन जाण्याची विनंती. तुमचं गोड लागतं नेपुरारी तुम्ही जेवाय तुम्ही 2001 साली उक्कलगावच्या सर्व ग्रामस्थांनी आयोजित केलेली होती आणि तब्बल 2.25 वर्ष त्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी आपल्या समोरच्या समोर आमच्या गावकऱ्यांच्या समोर होती की 50 वर्षानंतर हा सोहळा का करावा लागतो या संबंधाचं सर्व विवेचन हरिभक्त परायण गुरुवर्य महंत नारायणगिरी महाराजांना आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ती कल्पना घेऊन एक कार्यकर्ते या नात्याने ती जबाबदारी ती भाग्य तो योग आमच्या सारख्या युवकांच्या वरती आलेला आहे. आणि म्हणून आदरणीय बापूसाहेब, आदरणीय भिकाजी पाटील, आदरणीय दत्तू पाटील, बाजीराव मामा आणि या गावातील सर्व त्यांच्यानंतरची पिढी आणि आमच्या बरोबरची कार्यकर्ते मंडळी सर्वांनी एक मनोदय व्यक्त केलेला आहे की हा जो काही कार्यक्रम करायचा आहे तो कार्यक्रम आपल्याला यथासांगाने यशस्वी करायचा आहे. आणि तो करीत असताना मात्र तो महाराजांच्या कामगारांचं करणाऱ्यांचं गेल्या 4 दिवसापासून आम्ही सत्कार करतो, त्यांचं स्वागत करतो. तर प्रथम आपल्या सर्वांची जबाबदारी, आमचं कर्तव्य आहे आणि आमची महत्वाकांक्षा पूर्ण गोविंदाचा मूर्तीचा फोटो आपल्या सर्वांच्या हस्ते एकत्रितरित्या द्यावं अशी मी त्यांना विनंती. आणि या निमित्तानं, या उत्सवाच्या निमित्तानं सरांना भेटायचा देखील काही प्रमाणात हारभार लागावा म्हणून गावच्या वतीनं 11,111 रुपये या मंदिराचं काम आणि म्हणून त्यांच्या चिरंजीवाचा संजय बाबूराव जगधने आणि अनिल बाबूराव जगधने यांचा सत्कार महाराजांच्या हस्ते करणार आहोत. या मंदिराचं संपूर्ण काम त्यांच्या देखरेखीखाली शोकस्थळी झालेलं आहे असे वसंत मारुती थोरात यांचाही सत्कार. चला पटकन त्यांचे नाव घेतली. त्यानंतर भारत निवृत्ती थोरात यांनी शेवटचं काम केलेलं आहे असे भारत निवृत्ती थोरात, त्याचा जोडीदार असलेले कष्ट करणारे बाळासाहेब भिकारी थोरात आणि पोपटराव कावरे ही लहान तरुण मुलं पाहिजे पण यांनी बाबूराव जगधने चिरंजीव संजय बाबूराव जगधने आणि अमित बाबूराव जगधने पोपट कावरे गाडीचा गायकवाड साहेबाले काय. यानंतर आपण गावामध्ये प्रवेश घ्या. तुमच्या जीवनात संधी आपण या गावामध्ये आलेल्या असतात. गावात येताना आपल्याला जे काही वृक्षारोपण आम्हाला करावं लागलं त्या गाव स्वच्छ दिसतं. त्याच्यामध्ये मुरकुटे साहेब आणि आदर्श अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन श्री सुरेश पाटील आणि फळुंके पाटील, ज्ञानदेव पाटील यांनी जर कदाचित आम्हाला बोलू जर दिला नसता तर आम्हाला हे कागद उत्तरगाव बंद दिसलं असतं, कागदवर बंद दिसलं असतं. तर त्यांच्या सहकार्यामुळे जवळपास हे सारा करीत असताना आम्ही महाराज केशव गोविंद महाराज मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली. त्या निमित्तानं हा काल्याच्या कीर्तनाचा प्रसंग, सगळ्या काही प्रसंग आपला झालाय, हा वेळ झालाय.
तुम्ही पंगत धरून घ्यायची आणि शेवट मी बोलतो म्हणजे एवढंच की हात वर करा आणि गोपाळ देवाधिकाला वापरला दाखवत होते. गोपाळाला जो परमार्थाचा कृष्ण दर्शनाचा परमार्थाचा जो आनंद आहे तो देवाधिकाला नाहीये. एवढा प्रसंग आपण करून घेऊया. कीर्तन संपलं, पंक्ती धरा, प्रसाद घ्या, घरी जा, सुखी राहा. भगवंताचं महाराजांचं नामस्मरण करा. कॅमेरा खाली बरं का, कॅमेरा खाली धरू नको. भजनाची चावी आहे. भजन ह्या चावीनं हा आनंद मिळतो परमार्थाचा. ही चावी आहे परमार्थाच्या भजनाची. चावी जपून ठेवा म्हणजे भजन करा. हे नास्तिक आहे त्यांचा अंगावरचा वारा आपल्या अंगावर येऊ नये. नास्तिक लोकांच्या अंगावरचा वारा आपल्या अंगावर येऊ नये. आपण नास्तिक होऊ नये.
मावशी बसून घ्या जरा, ऐका मावशी. हो रवी पाटील भरपूर मला बरं का. हा भरपूर पुरुष मंडळीकडे फुला पुंडली गौरदे हरिश्वर श्री ज्ञानदेव पंढरनाथ महाराज केशव गोविंद महाराज होऊन गेलाय. तुमचा आपण वाढ झालेली नाही महिला मंडळाची. वाढ झाल्यावर खेळायला आरंभ करा. आता पुंडली गौरदाची काय वाट बघू नका. मी करून घेतो पुंडली गौरदो. बोला वाढ झाली की तेव्हा बोला पुंडली गौरदे हरिश्वर श्री ज्ञानदेव पंढरनाथ महाराज केशव गोविंद महाराज केशव गोविंद जय. येतो मी. केशव गोविंद महाराज की जय. प्रसाद आलेला नाही. जरी आला नसला तरी आपण उठू नका. तुम्हाला प्रसाद दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. चला इकडे केळी आणा, भुसा आणा. बोलून अजून नका घेऊ, खाऊन घ्या पहिल्यांदा. घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये अशी आमची कळकळीची नम्र विनंती ग्रामस्थांची. श्रेष्ठ ज्येष्ठ पालक या सर्वांना विनंती, माता भगिनींना की आपण प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. घोगरे राहिले इकडे, घोगरे राहिले मागं बाहेर सर्वांनी शांततेनं प्रसादाचा लाभ घ्या. ज्यांना कोणाला एकट्याला हे प्रसाद देऊ. आपण सर्वजण आलात या कार्यक्रमाला शोभा वाढवली. या भक्ती सागरामध्ये आपण भाग घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
नाही 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 हो ललकरवाले सोसायटीच्या पुढे ग्राउंड लोक आहे तिथं राहिलेल्या लोकांनी बसा तिकडं पण व्यवस्था आहे सोसायटीच्या ग्राउंड मध्ये मोकळी जागा आहे राहिलेल्या भाविकांनी तिथं जेवणासाठी बसा प्रसादासाठी बसा तिथेही व्यवस्था केलेली आहे राहिलेल्या मंडळी सोसायटीच्या आवारामध्ये बसा जाऊन इकडं जागा नसेल किंवा ओरली असेल जागा तर तिकडं कोरडी जागा आहे सोसायटी पुढे त्या ठिकाणी जा बाबा म्हणलं सगळी तिथं राहते कुणी नाही म्हणत नाही का खाली बसून नसतो राहायला नाही कोणी महिला राहिला असतो त्यांनी या प्रसंगात म्हणजे बाहेर पडा राहिलेल्या महिलांनी बसून घ्यायचं हा मुलगा कोणाचा असेल तर घेऊन जा पुढं पंडितराव पुढं सुरेश महाराज